आपले दोन्ही हात वरती करून थोडा वेळ परमेश्वराची स्तुती करूया। हालेलुया 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 हालेलुया। तुम्ही कुणाचा शोध करत आला आहात? सर्वजण हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। योहान कृत शुभवर्तमान अध्याय 7 वचन 18 मध्ये सांगत आहे की त्याने आपल्याला पाठविले, त्याचा जो गौरव पाहतो तो खरा आहे आणि त्याच्यामध्ये अनिती नाही। आपण देवाचा शोध करत आले आहोत, आपण येशूचा शोध करत आलेलो आहोत। येशू आपल्याला टाकणार काय? आपल्याला कधी येशूची आठवण येते? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा। येशू आज आपल्याला सर्वांना सांगत आहे, बाळा एक दिवस तरी माझ्यासाठी दे, थोडा वेळ तरी माझ्यासाठी दे। आपण कधी कधी परमेश्वराचा विसर पडून जातो, परमेश्वराचा आपल्याला आठवण येत नाही। प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये अध्याय 17 वचन 27 मध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत कसे तरी करून प्राप्त करून घ्यावे, कारण तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही। प्रियांनो, आपला येशू आपल्या जवळ आहे। रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 8 पासून पुढे सांगत आहे की ते वचन तुमच्या जवळ आहे, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे। विश्वासाचे विषय असलेले हे वचन आपण गाजवित आहोत हेच होय की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण येशूवरती विश्वास ठेवायला पाहिजे की नाही? आपण किती विश्वास ठेवतो? किती विश्वास ठेवतो? येशूने सांगितलेलं आहे की आपला जर विश्वास राईच्या दाना एवढा असेल तर तू ह्या झाडाला सांगशील इथून उठ आणि इकडे जा, तर ते जाईल। तेवढा आपला विश्वास आहे का? येशूने आपल्याला सांगितलेलं आहे राईचे दाना एवढा विश्वास पाहिजे। प्रियांनो, आपला येशू भरपूर प्रेमळ आहे। आज आपल्याला सर्वांना त्यांनी बोलावलेलं आहे। कशासाठी प्रियांनो? त्याचा प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, कारण देव प्रीती आहे। योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन संख्या 18 मध्ये सांगत आहे, देव प्रीती आहे। आपल्यावरती भरपूर येशू प्रेम करत आहे। आईच्या उदरापासून ते आतापर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे की नाही? त्या येशूला आपण थोडा वेळ गौरव देऊया, स्तुती देऊया, कारण येशू आपली वाट बघत आहे। आज आपल्याला प्रत्येकाला बरं करण्याची येशूची इच्छा आहे। येशूचं वचन सांगते, स्तोत्र 107 वचन संख्या 20 मध्ये, तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो। येशू आपल्याला सर्वांना बरे करायची त्याची इच्छा आहे। आज आपण पश्चाताप करूया, आज आपण आपल्या पापांची आठवण करूया। प्रियांनो, येशू सांगत आहे की माझ्या जवळ या, तुमचे ओझ मला द्या, कारण माझे जू हलके आहे। प्रियांनो, आपण आपल्या डोक्यावरती भरपूर ओझ घेऊन आहोत, ते ओझ आपण येशूला देऊया। आपण आपलं अंतःकरण सर्व काही येशूला समर्पित करूया। हालेलुया,
प्रेज द लॉर्ड। ऑक्टोबर हा रोजरीचा महिना आहे। कुणाकुणाच्या घरी रोजरी करतात? या महिन्यामध्ये आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये रोजरीची प्रार्थना करूया। माता मरियाला आपल्या घरामध्ये बोलवूया, कारण ही माता मरिया वचनाची आई आहे। ही आई आपल्याला सदोदित येशूकडे घेऊन जाते। संत बर्नर्ड सांगतात की जे माता मरियाला धरून चालतात त्यांचा मार्ग कधी चुकत नाही। जे माता बरोबर बोलतात ते कधी चुकामध्ये सापडत नाही, आणि ज्या माता मरिया बरोबर आशा धरून आहेत ते कधी निराशामध्ये कधी सापडत नाही। म्हणून प्रियांनो, ह्या महिन्यामध्ये आपण भरपूर माता मरिया जवळ जाण्याचा प्रयत्न करूया, कारण माता मरिया सुद्धा म्हणते की माझं बाळ कधी येईल माझ्या जवळ। प्रियांनो, आज आपण सर्वजण आलेलो आहोत ते परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, परमेश्वराला स्तुती देण्यासाठी, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी। म्हणून थोडा वेळ आपण डोळे बंद करूया, दोन्ही हात आपले छातीवरती ठेवूया। आपण येशूला सांगूया, येशू मी तुझ्यापासून दुरावलेलो होतो, येशू आज मी तुझ्याकडे आलेलो आहे। येशू तुझा स्पर्श मला दे, येशू तू मला बरे कर, कारण मी आजारी आहे। तू आम्हाला कृपा दे। म्हणून आपण प्रार्थना करूया। पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। हालेलुया। दोन्ही हात वर करूया, आपण टाळ्या वाजवत येशूचा गौरव करूया। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। कधी कधी असं उभं राहायचं आणि टाळ्या वाजवायच्या। हालेलुया। कधी कधी उभं राहून टाळ्या वाजवलं तर लोक काय बोलणार? नवीन काहीतरी चालू झालं म्हणून बोलणार। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तरी मला बरं वाटलं, येशूने एक संदेश दिला, तुम्हाला बोलायला मोठा व्हायला, खूप मोठा व्हायला नको बघू म्हणून। हालेलुया। कधी कधी आपल्या मनामध्ये विचार येतात, मोठा व्हायचं, मोठा व्हायला पाहिजे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मोठा व्हायला पाहिजे, खूप मोठा व्हायला पटकन विचार नको करू। प्रेज द लॉर्ड। ज्यांना उचलायला देवाची इच्छा आहे, परमेश्वर त्या वेळी त्यांना उचलून घेणार। हालेलुया, धन्यवाद येशू। पहिले संदेश एवढाच आहे, मोठा व्हा, खूपच मोठा नको हो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परत एकदा उभं राहून टाळ्या वाजवलं तर आणखीन काही संदेश मिळू देणार। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रभूने सांगितलं वाचणार, वाचणार। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मोठा झालेला बरं आहे, खूप मोठा व्हायला बघितलं तर बरोबर बोलला, वाट लागणार। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ते मूर्खपणा आहे, खूप मोठा व्हायचा विचार मूर्खपणा आहे। हालेलुया, मूर्खपणा आपल्याला खड्ड्यामध्ये पोहोचवणार। प्रेज द लॉर्ड। असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे। हालेलुया, तुमच्या माहितीसाठी हालेलुया, मी माझ्या आयुष्यातील पहिले मराठी प्रार्थना केलेली जागा तिकडे एक घर आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मला फक्त एक वाक्य माहित होता, हा
हात आहे. हालेलुया. त्याबरोबर आणखीन एक वाक्य शिकले ते आहे हे हात आहे. प्रेज द लॉर्ड. मग इथे आपल्या ते अंजलीन ताई इथे वरती राहत होते. मला वाटलं इथून तिकडे जाऊन प्रार्थना करावं. हालेलुया. मी माझ्या सोबत असलेल्या एका फादरना सांगितलं, फादर आपण दोघे तिकडे जाऊन प्रार्थना करूया. त्या फादरने मला सांगितलं आपण तिकडे जाऊन काय बोलणार. फादरने सांगितलं तू तिकडे जाऊन सांगणार हा हात आहे आणि हे हात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवासाठी मूर्ख बनण्याच्या तयारीमध्ये आम्ही तेव्हा त्या अंजलीताईंच्या घरी गेलो. तिकडे गेल्यावर देवाने मला मराठी भाषेतून पहिल्यांदा प्रार्थना करायला कृपा दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठा साक्षी आहे. दुसरा एक साक्षी आहे. आता ज्या सिस्टरनी प्रवचन दिलेले तुमच्या समोर सिस्टरांच्या आयुष्यातील पहिले प्रवचन आहे. अगोदर कधी हालेलुया अगोदर कधी सिस्टर कुठेही प्रवचन देताना आम्ही कधी ऐकलेले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गाडीमध्ये येता येता खेळत बोललो पहिलं प्रवचन तासभर सिस्टर तुम्ही द्या म्हणून. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणजे देवानी दोन मूर्खांना इथे सरळ केलेला आहे. हालेलुया. याचा अर्थ असे आहे कोणाला तरी काहीतरी येत नाही तर त्यांना गवठांमध्ये आणून सोडले तर अतिशहाणा होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्याकडे डीकन आनफ्रंट आहे. जाताना कसं होऊन जाणार तुम्ही बघा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मूर्ख बनण्याचं काम देवाचं लेकरं कधी करायचं नाही. मूर्ख आणि शहाणा यांच्यामध्ये असलेले फरक काही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. महाराष्ट्रामध्ये अनेक आई वडील घरातील लहान मुलांच्या विषयी दुसऱ्यांना बोलणारा एक शब्द आहे. काय आहे? आमचा पोरगा शहाणा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. इंग्लिश बोलणारे लोक बोलतात गुड बॉय आहे म्हणून. हालेलुया. ते गुड बॉयचा मराठीमध्ये असलेल्या शब्द आपण असे बोलू शकतो. आमचा मुलगा शहाणा आहे. हालेलुया. तुमचा मुलगा शहाणा आहे म्हणून तुम्ही बोलला तर त्याचा अर्थ काय आहे? मनमानी करतो त्याला तुम्ही शहाणा म्हणणार का? मग कोणाला आपण शहाणा म्हणतो? आई वडिलांना विचारून जे कोणी जे काही करत आहे आपण त्या मुलाविषयी बोलणार हा शहाणा आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व लोक कोणाचे बच्चे आहोत? कोणाचे? आपण जर देवाची लेकरं आहोत तर देव कोणाला शहाणा बोलणार? तेव्हा आपण मनमानी करतो. वाटत आहे तसे वागत आहे ते लोक ताईने बोललं तसा प्रकारे खड्ड्यात पडणार. हालेलुया. अशा खड्ड्यात पडलेले जे लोक आहेत त्यांच्या विषयी लिहिलेले वाचन सिस्टरांनी बोलता बोलता बोलले. हालेलुया. स्तोत्र 107 मध्ये ऐकायला खूप बरं वाटणारं वाचन आहे. हालेलुया. आपण 15 वचन वाचा. मूर्खाला त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. हालेलुया. हालेलुया. मूर्ख स्वतःच्या दुष्कर्मामुळे दुराचारामुळे अडचणीत सापडतात.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये किती लोक मूर्ख आणि किती लोक शहाणे आहेत. हालेलुया. कधी कधी आपण सकाळपासून दुपारीपर्यंत मूर्ख आहोत, दुपारचं नंतर शहाणे आहोत. हालेलुया. हालेलुया. काही लोक उलट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, हालेलुया. धन्यवाद येशू. बायबल मध्ये परमेश्वराने काही लोकांचं कौतुक केलेलं आहे. त्यातील देवानी सर्वात जास्त कौतुक केलेले लोकांमध्ये एक आहे दावीद राजा. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या विषयी परमेश्वराने सांगितलं, हा माझ्या मनासारखा आहे, माझ्या मनासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. बाकी अनेकांच्या विषयी असं काही लिहिलेलं नाहीये. दावीद राजाविषयी बोलले, हा माझ्या मनासारखा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, एवढे मनासारखा आहे म्हणून बोललेल्या हा जे दावीद राजा आहे, प्रेज द लॉर्ड, आपल्याला माहिती आहे पाहिजे तेवढं मूर्खपणा पण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माणसं मूर्खपणा कधी करतात? हालेलुया. दुपारच्या नंतर करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे जीवनाचा दुपारपर्यंत एक वेळ आहे. हालेलुया. दावीद राजाने आपले कार्य चालू करताना देवानी दावीदला निवडले. देवानी दावीदला जबाबदारी दिली. कोणता जबाबदारी दिलं? इस्रायल देशाला चालवणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरं सांगितलं तर दावीद राजा धनकर होता. प्रेज द लॉर्ड. हा जेव्हा धनकर होता तेव्हा त्यांनी त्यांच्या मेंढरांना चारत होते. मेंढरांना चारण्याच्या या काळामध्ये देवानी त्याच्यावर प्रेम केला. त्याचं काम ते प्रामाणिकपणे करत आहे म्हणून देवाने त्याला उचलले 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 उचलले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. राज्याची सेवा करत आहे. अशा वेळी शाऊलाची पण सेवा झाली. हालेलुया. शाऊलाच्या मनामध्ये याच्याबद्दल थोडा थोडा हेवा वाटायला चालू झाली. दावीद राजा शाऊलाच्या सोबत आहे तेव्हा एवढे खूप सेवा केलेले, देशाला वाचवलेले, राजाला वाचवलेले जो माणूस आहे दावीद, हालेलुया, त्याच्या विषयी राजा स्वतः त्याच्या विरुद्ध वागायला चालू होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी गोष्ट कधी आपल्यामध्ये होऊ नये. प्रेज द लॉर्ड. काही लोक घराला वाचवायला प्रयत्न करतात. घरातील सर्व लोक मिळून कधी कधी त्यांना पाडतात. हालेलुया. काही लोक गावाला वाचवायला प्रयत्न करतात. अनेक लोक एकत्र येऊन त्यालाच पहिले पाडणार. हालेलुया. देवाला वाचवण्यासाठी विचार करणारा, कष्ट करणारा, प्रयत्न करणारे काही लोक आहेत. त्यांना कधी कधी देवळातील लोक एकत्र येऊन त्यांना पहिले पाडायला बघणार. हालेलुया. कारण या सर्व गोष्टीच्या पाठीमागे होणारा खेळ आहे हेवा. हालेलुया. खूप वाईट असा एक स्वभाव आहे हेवा बाळगणे. हालेलुया. धन्यवाद येशू. कितीतरी चांगुलपणा जगामध्ये जे घडत आहे ते बंद झालं या एका गुणामुळे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या हृदय उदार आहे ते सगळ्यांच्या संबंधामध्ये त्यांच्या वाढ होत आहे, बरं झालं. हिच्या वाढ होत आहे, बरं झालं. हालेलुया. हृदयापासून देवाचा गौरव करायला चालू करणार चांगुलपणा दिसत आहे तेव्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांनी दावीद राजाचं कौतुक केलेले शाऊलाला पटलं नाही.
त्याची पण स्तुती केली, तरी त्याच्यापेक्षा अधिक स्तुती दावीदला मिळालं ते त्याला लागलं. हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, आपण पाहतो एक लहान मुलगा पप्पाच्या जवळ जसे आहे तशा प्रकारे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये दावीद राजा राहिले. आजच्या प्रार्थनामध्ये आलेले तुमच्यामध्ये अनेक लोकांना देवानी पश्चाताप करण्याचे दान दिलेलं आहे. Praise the Lord. जिथे मी हात ठेवलेला आहे इथून खालचा सगळे भाग दुखत आहे असे तुमच्यामध्ये कोणतरी आहे. त्या ज्या व्यक्तीला एवढे दुखणे आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे आणि पवित्र आत्म्याने त्या व्यक्तीला बरे केलेलं आहे. कोणतरी त्या गोष्टी स्वीकार केलेला आहे. तसाच प्रकारे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये कोणाच्याही जीवनामध्ये चांगुलपणा दिसत नव्हता. Praise the Lord. टीका करायला मात्र जमते. Praise the Lord. तुमच्यामध्ये कोणाला तरी दुसऱ्यांच्यामध्ये केवढे चांगुलपणा आहे म्हणून पाहायचं दान देवाने दिले. Praise the Lord. हालेलुया. हात वर करताना दुखत आहे ते सगळे लोक जरा हात वर करा. दुखत आहे ते लोक हात वर करताना दुखत आहे ते लोक हात वर करा. हालेलुया. खाली करा. परत एकदा वर करून बघा. आता दुखणे बंद झाले तर हात वरच ठेवा. हालेलुया. दुखणे बंद झाले असे वाटते ते लोक हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. हालेलुया. भरपूर लोकांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. सर्वेश्वर तुमचे सवे असो. सर पदवीदार देव, बाप, पूत आणि पवित्र आत्मो आमचे जण एकल्याचेर आपलो भरपूर आशीर्वाद घालूं.